जय जय रघुवीर. आपण जमलेल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. आपण सर्वजण 21 समासी याचं चिंतन करणार आहोत. मी आपल्याला काहीतरी वेगळं सांगणार आहे अशातलं खरं तर काही भाग नाही, कारण समर्थ स्वतः संपूर्ण दासबोध लिहून झाल्यानंतर म्हणतात की हे रघुनाथ कृपेची वचन आहे, माझं काही नाही असं ते म्हणतायत, ज्यांचा पूर्ण अधिकार आहे. आता माझा तर काय अधिकार नाहीये. मग आपण त्यांना प्रार्थना करू, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. माझी क्षमता नाही ना, माझी बौद्धिक क्षमता आहे समजून घेण्याची, आणि प्रभो जर आपण समजावायचा प्रयत्न केला तर ते धारण करण्याची पण माझी क्षमता नाही. काही काही वेळा असं असतं की अनेक वेळा समजावावं लागतं, नाही का, मुलांना किंवा अजून कोणाला, कारण ते धारण करता येत नाही. आता माझी यातली कुठली क्षमता नाहीये, पण माझी एक मात्र निश्चित गोष्ट आहे, माझी तुझ्या चरणांपाशी श्रद्धा आहे, एवढं मात्र माझं आहे. आणि ह्या एका भांडवलावर मी तुझ्या इथे प्रार्थना करायला आलेलो आहे असा आपण विचार करून त्याच्याशी प्रार्थना करून समर्थांना सांगूया, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. जो आपला आत्ताच्या चिंतनाचा जो ग्रंथ आहे 21 समासी, त्याला दुसरं नाव आहे जुना दासबोध. हा पहिले लिहिला समर्थांनी. तो फक्त साधकांसाठीच लिहिलेला आहे, तो सर्वांसाठी नाहीये. म्हणजे ज्याला हे कळलेलं आहे की मला आता साधना करायची, ज्याला हे पटलेलं आहे की जे मी आयुष्य जगतोय आणि ज्याच्यासाठी जगतोय त्यातनं मला ते मिळणार नाहीये ज्याच्यासाठी मी धडपडतोय, हे ज्याला आत पटलेलं आहे. जसं गीता आहे, भगवद्गीता, गीता अनेक प्रकारच्या आहेत, त्यातली भगवद्गीता. तर भगवद्गीता ती समजून घेण्याचा अधिकारी कोण? शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम ही झालेली अर्जुनाची स्थिती ज्याच्या ठिकाणी दृढमूल झालेली आहे, तो ती गीता समजून घेण्याचा अधिकारी होऊ शकतो. असं म्हणत नाहीये की होता येत नाही किंवा होणार नाही, पण तिथे सुरुवात आहे. तेव्हा प्रभो आता हे जे समास आहेत ते 21 समास आहेत, जसं नाव आहे 21 समास. समर्थांनी हा विशेष करून ग्रंथ फक्त साधकांसाठी लिहिला, कारण ज्यांना ते शेवटचं तत्व, आत्मतत्व किंवा परब्रह्म म्हणूया, ते समजावून घ्यायचं आहे. आणि नुसतं समजवायचं नाहीये, बुद्धीच्या पातळीवर मला कळून चालणार नाहीये, तर बुद्धीच्या पलीकडच्या कक्षेत ते आहे याचा मला अनुभव आलेला पाहिजे. आणि अनुभव घेणारा ज्याचा अनुभव घेतो आहे त्याच्यात एकरूप झालेला पाहिजे. हे जरा कठीण आहे ना. तुम्हाला खरं सांगू का, एवढी थंडी आहे, मलाही घाम फुटलाय सांगताना. कारण म्हणजे त्या दिवशी मी म्हंटल की आपण 21 समासाचं चिंतन करूया हे म्हणालो, आणि मग लक्षात आलं पहिला समास इतका अवघड आहे. मी माझ्या आई बरोबर बोलत होतो, मी म्हणलं आई पहिला समास स्किप, प्रश्न ऑप्शनला टाकूया. हा पोरं टाकतात ना, अवघड आहे बाबा, नाही जमायचं आपल्याला, दुसऱ्यापासून करूया. प्रत्येक समास त्यातला पहिला जो समास आहे हा खूप अवघड आहे, आणि त्यामध्ये समर्थांची गंगोत्री वाहतीये अक्षरशः. त्या तत्वाचा अनुभव आल्यानंतर तो जो आनंदाचं स्फुरण निर्माण होतं, आणि त्या स्फुरणातून जी काही उर्मी जागृत होते आणि शब्दरचना अशी अमाप प्रमाणात बाहेर पडायला लागते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे दासबोधातले काही समास आहेत. जसं उदाहरणार्थ माया निरूपण आहे, त्याच्यानंतर शारदा स्तवन आहे, पहिल्या दशकातला तिसरा समास शारदा स्तवन. तो समास वाचताना, वैराग्य निरूपण हे वाचत असताना ती उचंबळून आलेली प्रतिभेचा आपल्याला अनुभव येतो. काय शब्दरचना, काय शब्दांची खेचताण केलेली आहे जबरदस्त पद्धतीने. त्या शब्दांचं नियोजन हे आपल्या बुद्धिकक्षेच्या पलीकडचं आहे. म्हणजे आपण ते समजावून घ्यायचा जरी प्रयत्न केला ना, हे कसं काय झालंय तरी कठीण आहे. आता हा विशेष करून साधकांसाठी लिहिलाय, आणि तो समर्थांनी त्यांच्या तरुण वयात लिहिलेला आहे. तरुण वयात याचा अर्थ
मला म्हणायचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेत साधन होऊन परिपूर्णता झालेली आहे आणि त्याच्यानंतर लवकर पहिल्यांदा असं काहीतरी लिखाण व्हावं जे सगळ्यांना साधन क्रमात जे लागलेले त्या सगळ्यांना खरोखर उपयोगी पडेल. आणि मग असं काय काय करता येईल याच्यातला हा पहिला समास आहे. सामान्यपणे कुठलाही ग्रंथ त्याचं लिखाण सुरू झालं की मंगलाचरण असतं, गणपतीचं वंदन असतं. दासबोधात सुद्धा समर्थांनी ते बाजूला ठेवलंय. मग मंगलाचरण केलं नाही का? केलंय. गणपतीचं स्तवन केलं नाही का? अहो सुंदर आहे गणपतीचं स्तवन, गणेश स्तवन आहे. दुसरा समास आहे, पहिला दशक दुसरा समास. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा. योवी का म्हटली? अहो त्याच्या बाजूला बसलोय. यातले सगळे जे सगळे शब्द आहेत ना त्याची आता नितांत गरज आहे जर हा पहिला समास समजून घ्यायचा असेल तर. बघा शब्द परत ऐका. ओम नमोजी गणनायका गणपतीचं. सर्व सिद्धी फलदायका तू सर्व सिद्धींचं फळ देणार आहेस. सिद्धी केव्हा मिळते? खटपट केल्यानंतर. आपण स्वयंपाक करतो, आपल्या इथे तयार झालं हा शब्द नव्हता. तयार आपल्या इथे शब्द आहे सिद्ध झालं हा शब्द होता. पक्वान्न सिद्ध झालं म्हणजे रेडी झालं. थोडक्यात रेडी, रेडी पण नाही ना आपला शब्द, पण रेडी झालेलं कळलं की नाही? बिकॉज वी आर नॉट रेडी फॉर सिद्ध. तर सर्व सिद्धी फलदायका, सिद्धी झाल्यानंतरचं फळ. मी प्रयत्न केला कसोसीने पण फळ नाही मिळालं, असं होतं ना. मी खूप प्रयत्न केला पण अपयशी झालो, त्याला यश येणं हे काम त्याचं आहे, तो देतो. सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका. तू अज्ञान आणि भ्रांतीचा छेदक आहेस. अज्ञान आणि भ्रांती, भ्रांती म्हणजे काय? भ्रम. भ्रम असतो. भ्रमामधली आणि अज्ञानातली किंचित फरक आहे. काय फरक आहे? अज्ञान म्हणजे काही न कळणे, पूर्ण अंधार आहे. काही दिसतं का? इन्व्हर्टर आल्यापासून ना अंधाराची सवय गेली बघा. पण गडावर या. अंधार म्हणजे काय? ज्याला डोळ्यात बोट घालणं म्हण पुरी होती ना म्हण, अशी काहीतरी म्हण, डोळ्यात बोट घातलं तरी कळायचं नाही एवढा अंधार. तो तिथे अनुभवायला येतो पावसाळ्याच्या दिवसात. कारण चांदणं नसतं, इलेक्ट्रिसिटी नाही, नो इन्व्हर्टर, नो सोलार, काही नाही, अंधार, काहीच कळत नाही. अज्ञान. आणि भ्रांती, काहीतरी भलतच कळतंय. म्हणजे जे आहे ते न कळता जे नाही ते कळतंय. अज्ञानही मलाच कळतंय आणि भ्रांती पण मलाच कळते. बरोबर आहे की नाही? आपल्याला भ्रम होतात की नाही? काही कारण नसतं आणि दरवाजा कोणतरी वाजवलाय असं वाटतं. असं कधी झालंय का? तुम्ही म्हणाल बुवा अहो दरवाजा वाजवत नाही, बेल वाजवतात. पण ती संकल्पना अशी कोणतरी आहे, भ्रांती नाही पण वाटणं. दोन्ही ठिकाणी मी कॉमन आहे. ह्या दोन्ही गोष्टींचं तो छेदन करतो. अज्ञान भ्रांती छेदका. मग ह्याचं छेदन झालं, मग त्याचं स्वरूप काय? पुढचा शब्द बोध रूपा. तो बोधरूप आहे आणि हे आपल्याला हवंय. त्याचा मला बोध व्हायला हवाय. आपल्याला बोध, मी मागे एकदा बोललो होतो बहुतेक, बोध होत नाही आपल्याला. आपल्याला कळतं. वळत नाहीचा नाही संबंध, तो पुढचा संबंध आहे. पण त्याचं अचूकपणे कळणं. उदाहरण देतो. मी समजा म्हणालो तुम्हाला गरम तव्यावर माझा हात टेकला तर काय होईल? मला भाजेल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कळलं का ते भाजेल म्हणजे काय होईल? कळलं ना? केव्हा कळलं? करेक्ट. कारण तुम्ही पूर्वी अनुभव घेतलाय, तो अनुभव तुमच्या बुद्धीत फिक्स आहे. मी सांगितल्या मला भाजेल सांगितल्या तुम्हाला भाजल्याचा अनुभव नाही आला, पण पूर्वी भाजलेलं जे होतं त्याचा बोध झाला. तो बोध आहे मला आत. त्याचं परफेक्ट ज्ञान होणं, बोध, तो बोध आहे. आणि तो कोण आहे? तो गणेश आहे. बोधरूप आहे तो. आणि हे झालं मंगलाचरण. मंगलाचरण. मग आता दासबोधात हे दुसऱ्या समासात आहे बरं, पहिल्या समासात नाही. पहिल्या समासात काय? दासबोधाच्या पूर्ण यादी आहे.
श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मला काय मिळणार आहे की नाही, आपल्या सगळ्यांना प्रश्न असतो की नाही. हे मी का करायचं, मला काय मिळणार, हा समर्थांनी तिथे पहिला प्रश्न दिलाय दासबोधामध्ये. आणि हे इथे दिसत नाही. तुम्ही म्हणाल बुवा दासबोध आहे का 21 समासी सांगताय. सांगायचं 21 समासी, पण त्याचं समजण्यासाठी हे जे 21 समास आहेत ना, त्याचे 21 केले 200 समास आहेत दासबोधामध्ये. 21 समास लिहिल्यानंतर कळलं पुरणार नाहीत, मला विस्तार करायला पाहिजे आणि त्याच्यात बरंच काही पाहिजे. समाजाला केवळ परमार्थ चालत नाही. बघा मी उदाहरण देतो, पटतंय का बघा. आपल्याला भाजी हवी असते की नाही, नाही हवी असते ना, बरोबर आहे ना, भाजी हवी असते. तुम्हाला जर भाजी शिजवून दिली तर आपण खातो का. जर त्याच्यात मीठ, तिखट, मसाला, नारळ, अमकं तमकं काही नसेल तर म्हणतो ती भाजी नाहीच झालेली अजून. वास्तविक पाहता तीच भाजी आहे की नाही, पण त्या भाजीला चव नाहीये असं तुम्ही म्हणाल. भाजी आहे पण चव नाहीये. म्हणजे मला हवंय काय, भाजी, पण खातोय का मी ती, नाही का, कारण त्याला चव नाही, रोचकता नाही. रोचकता नाही. मला नुसती भाजीच गरजेची आहे, रोचकतेशिवाय मला खायची सवय गेलेली आहे. समर्थानं लक्षात आलं हे नुसते 21 समास जमायचे नाहीत. आणि गंमत अशी आहे, ही आपली स्थिती आहे बरं. आपल्यासाठी त्यांना 21 ते 200 करायला लागलेत. आणि गंमत अशी आहे, 200 समास लिहून झाले आणि त्याच्यानंतर आत्माराम लिहिलाय. त्याच्यानंतर आत्माराम आहे, कारण आत्मारामात ओवी येते. दासबोध हिचे समासी, निर्मूळ केले मीपणासी. निर्मूल केलं, मीपणा निरसन केलं, तरी तुझ्या वृत्तीसी पालट दिसेना असं समर्थ म्हणतात. आणि हे आपल्याकडे बघून म्हणतात, म्हणजे आपण म्हणतो तेव्हा आपण सगळेजण असं गृहीत धरूया. हे सगळं लिखाण झालं, ह्या सगळ्या लिखाणाच्या आधीची स्थिती आहे समर्थांची, हे 21 समास लिहित असताना. आणि म्हणून इथे मंगलाचरण केलेलं नाही असं नाही, मंगलाचरण केलंय, पण ते आपल्या नेहमीच्या पद्धतीचं मंगलाचरण इथे नाही दिसत आहे. ते दिसत नाहीये एवढाच मुद्दा आहे, पण दिसत नाहीये. आपण सामान्यपणे जसं मी सांगितलं, समर्थांनी गणेशाचं स्तवन केलेलं आहे, ते बोधरूप गणेशापासून सुरुवात केलेली आहे. तो कसा आहे, आपल्या समोर आता भगवंत तिथे आहे बसलेला, बरोबर आहे की नाही. नाही हो म्हणा, त्याने आता बघितलं ना, म्हणत नाहीत तर विघ्न आणू उभी करेल. तर मला भगवंत सगळ्या ठिकाणी आहे, तो दिसत नाही, म्हणून मला आलंबन लागतं. आणि ही गोष्ट खरी आहे. समर्थांची ओवी आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाच्याच आधाराने निर्गुण प्रत होणारे मी जाणारे. सगुणाचा आधार पाहिजे. मग त्यातल्या त्यात कुठलं रूप आहे, तर हे रूप आहे मंगल करण्यासाठीच. आता मंगल म्हणजे काय, पवित्र, शुद्ध, चांगलं. आपण गुड न्यूज मिळाली, काही चांगली वार्ता मिळाली की काय करतो, पेढे वाटतो. आता त्याच्या बाकी येऊया, तोंड गोड करतो, बरोबर आहे. कारल्याची भाजी देतो, विचार करा, अहो एवढी गुड न्यूज आहे, घ्या कारल्याची भाजी खा थोडी. काय करतो, गोड करतो. सो व्हॉट, काय आहे त्याच्या मागे हेतू, तर गोड खाल्ल्याने त्या चवीचा माझ्या बुद्धीला आनंद रूपतेमध्ये अनुभव येणार आहे. जो मला ह्या वार्तेमुळे जो आनंद झाला आहे, त्यातला त्या समोरच्याला आनंद नाही प्राप्त झाला, पण हे गोड दिल्याने तो जे खाईल त्याच्या चेहऱ्यावर आनंद येईल, आहे की नाही. हे आता हे आहे मंगल करणे. भगवंताचं मंगल स्वरूप किंवा भगवंताच्या चिंतनाने, स्मरणाने, आराधनेने मला जे कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये शुद्धी व्हावी. शुद्धीकरणाने सगळ्या ठिकाणी आपल्या शास्त्रात सुरुवात आहे. आपले सगळे धार्मिक विधी बघा शुद्धीने सुरुवात होतात. पहिले शुद्धी करायला सांगतात. आपल्याकडे गुरुजी आले की पहिले बघा, ते पूजेला बसलो आपण कुठल्याही पूजेला की ते आचमन वगैरे करायला सांगतात
आणि मग त्यात एक मंत्र येतो, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभाय अभ्यंतर शुचिही. आणि मग ते पाणी शिंपडलं जातं, पवित्रता येते. त्याच्या मधला मूळ हेतू असा आहे, यस्मरेत पुंडरीकाक्षम, त्याचं जो स्मरण करतो तो अंतर्बाह्य शुद्ध होतो. आणि शुद्धी केल्याशिवाय कशाला सुरुवात नाही. आता हे वाक्य लक्षात ठेवायचं, शुद्धी केल्याशिवाय सुरुवात नाही. आपण जेव्हा स्वयंपाकाला सुरू करतो किंवा मेकॅनिक काम करायला सुरू करतो, त्याचे कपडे कळकट असतात की नाही, पण त्याचे टूल्स बघितलेत, स्वच्छ असतात. कारण त्याच्या कपड्याने त्याला काम नाही करायचे, टूल्सने काम करायचे. मी स्वयंपाकघरात गेले की मला भांडी कशी लागतात, नवीन स्वयंपाक करायला कालची आमटी आत्ताच टाकली आणि त्याच्यात परत करता का? काय करता? ते घासायला टाकता आणि स्वच्छ घेता. इन अदर सेन्स शुद्धीने सुरुवात होते. शुद्धी म्हणजेच मंगल, म्हणजेच पवित्र. आणि ही पवित्रता सर्वोत्तम पद्धतीने साधली जाऊ शकते, ती सगुणाच्या गोष्टीने, सगुणाच्या स्मरणाने, तशीच निर्गुणाच्या स्मरणाने. आणि इथे जे मंगलाचरण प्रारंभ करतात ते त्याच पद्धतीने सुरू करतात. त्याची पहिली ओवी आहे, मन मीपणे निर्भुजले स्वामीच्या पदी मिसळले ऐक्य रूपे स्वयेची झाले पद आपण. आता विषयाला प्रारंभ झाला. इतका वेळ सगळी झाली की नाही, ती प्रस्तावना होती. थोडक्यात वॉर्मअप करतात ना व्यायाम करायच्या आधी, किंवा जेवण करायच्या आधी सूप येतं ना. कोणी काढली ही पद्धत? आपली पद्धत नव्हे, त्यातच पोट भरतं नाही. म्हणजे माझा मुद्दा काय आहे, समजण्यासाठी सुरुवातीला बुद्धीच्या पातळीवर मी तयार व्हावा लागतो. आणि त्याच्यासाठी आहे मी हे आता काय बघायला घेतोय, तर आता हे मंगलाचरण आहे, अत्यंत पवित्र आणि अत्यंत शुद्ध. ह्या विश्वातली एकमात्र गोष्ट म्हणजे ते आत्मतत्व. जसा भगवंत अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे, तरी तो सगुण निराकार आहे, तो ह्या मायेमध्येच आहे. आणि ते जे आत्मतत्व किंवा परब्रह्म म्हटलेलं आहे त्याला स्पर्शच नाही कशाचा. माया हीच विकार आहे, अशुद्धी आहे. आणि ह्या अशुद्धीच्या परे जे आहे ते शुद्ध. आणि त्याच्याबद्दलचा विचार प्रारंभ करता करता समर्थ म्हणतात, मन मीपणे निर्भुजले. निर्भुजत म्हणजे काय होतं? निर्भुजणे हा शब्द, त्याने काय बोध होतो आपल्याला? घाबरतं की नाही? आपल्याला कधी कधी भीती वाटते. त्याला वेगळा शब्द सांगतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. ऐकलाय शब्द? निर्भुजणे. लक्षात ठेवा आता मराठीतला शब्द. ते सांगितलं की येणं केनं प्रकारेनं सोडावं, समजलं की नाही? आता मला सांगा, त्याचा तुम्हाला आता बोध झाला की नाही? त्याच्यासाठी खटपट चालली ही सगळी. बोध होणे. मन मीपणे निर्भुजले. मग ते निर्भुजणे याचा शब्दाचा अर्थ फक्त तेवढाच नाही, तर माझं मन हळूहळू संपायला येत आहे, नाहीसं होत आहे. कुठे? स्वामीच्या पदी मिसळले. ते कुठे मिसळते? स्वामी म्हणजे जे सद्गुरू आहेत त्यांच्या चरणांपाशी ते मिसळून जाते, एकरूप होतंय. आपलं मनही एकरूप होतं. आपलं एकरूप होत नाही असं विचार पण करू नका. आपण एकरूपता अनेक ठिकाणी पावतं. आपलं मन एकरूप होतच होतं. फक्त ज्याच्यातनं परमनंट आनंद मिळेल त्याच्या ठिकाणी एकरूप न होता परमनंट दुःख मिळेल त्या ठिकाणी एकरूप होत. पटलं काय? आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की नाही? आपण म्हणजे आपल्या मी पण आहे त्याच्यात. दुःखाचा अनुभव, श्रमाचा अनुभव आपल्याला आहे. आणि मला श्रम नकोयत. अहो श्रम नकोयत म्हणून सगळ्या जगातल्या खटपटी चालू आहेत. किती खटपटी आहेत? यच्चयावत आत्ताच्या, ज्याला सुधारणा म्हणतात, त्या सगळ्या काय आहेत बघा. श्रम होऊ नये याच्यासाठीच्या आहेत की नाही? उदाहरण देतो, मिक्सर आणा बघू पाटावर वणटा. श्रम होऊ नयेत म्हणजे मी श्रम आणि दुःख ह्यापासून बाजूला येण्यासाठीची माझी खटपट आहे. ते इथे समर्थ म्हणतात
स्वामीच्या पदी मिसळले, माझं निर्बुजणं, हळूहळू मागे जाणं. इथे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स नुसता धरू नका, मी सांगितलं तसं नाहीसं होतं, विरमत, शांत होतं. कुठे? स्वामीपदी मिसळले, स्वामींच्या पदी. पदी म्हणजे त्या चरणांवर. आता चरण म्हटल्यानंतर आपल्याला काय येतं? पावलं, नाही का? आता पावलांच्या ठिकाणी माझं मन कसं जाणार आहे? पावलांच्या ठिकाणी तुमचं मन विरावलं. इज इट पॉसिबल? विचार करण्याची गोष्ट आहे की नाही? काय कारण आहे पावलांच्या ठिकाणी मन मिसळायचं? पावलं हे द्योतक आहे. कशाचं? माझं डोकं जिथे टेकतो ते कुठे टेकतो मी? पावलांवर. डोकं हे कशाचं द्योतक आहे आणि पाऊल हे कशाचं द्योतक आहे? डोकं हे बुद्धीचं द्योतक आहे आणि बुद्धीच्या ठिकाणी अहंकार असतो. अहंकाराच्या बेसमेंटवर बुद्धीची इमारत उभी आहे. आपला अहंकार तो सगळ्या ठिकाणी आहे. तर तो माझा अहंकार ज्याच्या पावलांपाशी मी विरघळून टाकू शकतो ते सद्गुरु पद आहे. इथे पक्क लक्षात घ्यायचं, पद म्हटलंय. ऐक्य रूपे स्वयेची झाले पद आपण. पद म्हणजे काय? पावलं. आता पदाची दुसरी व्याख्या आहे, कलेक्टर हे काय आहे? पद आहे. बरोबर आहे? आता आपले पद आणि ते पद फरक आहे ना. इथे ते पद अपेक्षित आहे. सद्गुरु पद म्हणजे ती ठिकाण, ती अवस्था. इथे आत्मतत्व म्हणजे परब्रह्म, त्याची ती जी अवस्था, त्याच्या ठिकाणी माझं मन विरावतंय, मिसळतंय, शांत होतंय. थोडक्यात झोपेचा अनुभव आहे आपल्या सगळ्यांना. तुम्ही बिचकत हो आणि नाही असं जरी म्हणालात तरी मला कल्पना आहे. आता त्या मराठी वाक्याचा थोडा आपण वेगळ्या अर्थाने विचार करूया. मला झोपेचा अनुभव आहे का? नाही. नाही. गाढ झोप लागली आहे हे तुम्हाला कळतं का? नाही कळत. अनुभव येतो तेव्हा आपण काय करतो? आत्ता मला वाऱ्याचा अनुभव आला म्हणजे मी वाऱ्याला एक्सपिरियन्स केलं आहे की नाही. गाढ झोप होते का एक्सपिरियन्स? कारण तुम्ही तिथे नसता. असता का? जोपर्यंत तुम्हाला कळतंय तोपर्यंत गाढ झोप येते का? नाही येते. एक्झॅक्टली हेच लक्षात ठेवा. हे मिसळणं आहे. गाढ झोपेला मला आता झोप लागायला येणार एवढं कळतं. कळतं की नाही? गाढ झोप लागायला आली आणि रिंग वाजली मोबाईलची, सगळा राग त्याच्यावर. कारण मी विरमत होतो, मी त्या पदामध्ये मिसळत होतो आणि त्या मिसळण्यापासून परावृत्त केलं मला. मी मिसळत चाललोय एवढं कळलं. मिसळलेलं कधी कळत नाही. अनुभव घेणारा नाहीसा होतोय. कळत नाही म्हणजे काय? जो अनुभव घेतोय तो नाहीसा होतोय. बरोबर आहे? इथे समर्थ म्हणतात, मन मीपणे निर्बुजले स्वामीच्या पदी मिसळले. त्या पदावर मिसळलं. ऐक्य रूपे स्वयेची झाले पद आपण. एकरूपता पावलो आणि ते पद मी झालो, किंवा मी आणि ते वेगळेपण नाहीये. हे मंगल आहे. हा जो विचार आत्ता आपल्या सगळ्यात चालू आहे ना, आत्ता आपण अनुभव घेतोय, हा जो विचार आत्ता मी सांगत होतो, तोपर्यंत इतर कुठले तरी विचार कोणाच्या तरी डोक्यात आले का? कुठलेच विचार नव्हते डोक्यात. आत्ता हे ऐकत असताना नव्हते ना? नव्हते असं आपण गृहीत धरूया. म्हणजे कशाचा अनुभव आला? मी एक वृत्ती पावलो, एकच एक विचार तेवढाच माझ्या ठिकाणी स्थिरावलेला आहे. आणि असा स्थिरावलेला विचार इतर सगळ्या गोष्टींना बाजूला करतो, म्हणजे साफसफाई करतो. दॅट इज कॉल्ड मंगल. मगाशी आपण जो अर्थ घेतला तो कॉपी पेस्ट इथे लावायचा. हे मंगलाचरण आहे. समर्थांनी ह्या पद्धतीने केलंय. आणि हा अख्खा समास ह्या एकाच गोष्टीवर आहे. आपण पुढची ओवी बघूया. आपण या 21 समासीचा अर्थ बघत असताना ह्या समासापुरतं तरी किमान खूप अवघड आहे. बरं, खूप अवघड आहे. समर्थांचे शब्द आणि ते
बहुतेक सोपे करून मी सांगायचा प्रयत्न करतोय, पण आता असं आहे ना, ज्याचा अनुभव मलाच नाही ते मी तुम्हाला किती समजावून सांगू शकतो. तर शब्दामधनं मला जेवढं कळलंय, ते एक पूर्वी म्हण होती, आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून होती का म्हण होती. मूळ ठिकाणी म्हणजे ज्याच्यात आलंय त्याच्यातनं आपण घ्यायचा प्रयत्न करूया. म्हणून समर्थांचे जे शब्द आहेत ते बघूया. समर्थ म्हणतात, स्वामी सेवकपण वावो, जाणावा तो स्वामी राबो, ऐसिया निजपदी ठाव भाग्यानुसार. स्वामी आणि सेवकपण द्वैत, स्वामी वेगळे सेवक वेगळा. स्वामी आणि स्वामी सेवकपण वावो, वाव म्हणजे वाव नाही, उडालं. दुजा भाव द्वैत भाव संपला, द्वैत भाव संपतो. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, नवविधा भक्ती समर्थाने दासबोधामध्ये सांगितलेली आहे, मूळ विषय भागवतातला. तर नवविधा भक्तीमध्ये 7वी, 8वी आणि 9वी, त्यातलं 7 आणि 8 हे आहे दास्य आणि सख्य. दास्य म्हणजे मी तुझा दास आहे, मारुती राम हा देव आहे आणि मी त्याचा दास आहे. आता त्याच्या पुढे दास्य करत करत सख्य होतं, अगदी जवळीक साधते आहे ना. अर्जुन आणि कृष्ण दोघं सख्य. किती सख्य असावं दोघांमध्ये? देव, काय विचार करावं, आपण हे लाईटली घेतो. देव त्याचे घोडे धुतोय, असं विचार करा. आपला देव सखा आहे आणि माझी गाडी धुतोय, आहे की नाही? तशीच संकल्पना आहे. इतकं सख्य आहे. श्रीखंड्या झाला आणि नाथाच्या घरी पाणी भरतोय, सगळी कामं करतोय. नामदेवासाठी देवनाथ, हे सगळी सख्य भक्ती आहे. इतकी जवळीक आहे. जवळीक केव्हा होते हो? जवळीक केव्हा होते? ती जवळीक, आपण ज्याला जवळीक म्हणतो ती नव्हे, ती जवळीक ज्यांना हे प्राप्त झालंय त्यांना स्वतःचं भान कमी आणि त्याचं भान जास्त. किंबहुना स्वतःचं भान अगदी अल्प आणि त्याच सगळं भान आहे. ते जर जमलं आपल्याला तर देव आपल्याही सख्य पावतो. आता दास्य भावातनं सख्य आणि सख्याची पुढची पायरी आत्मनिवेदन, एकरूपता. एकरूपच झाले देव. समर्थांनी म्हणून तिथे सांगताना फार छान व्याख्या केलेली आहे. समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे. व्याख्या संपली. जो विभक्त म्हणजे कळतं की नाही, सेपरेटनेस. ते म्हणत, बुवा तुम्ही फार इंग्रजी वापरता हो, पण अगदी खरं सांगा, समजतं की नाही पटकन? कारण ते शब्द आपण जास्ती वापरतोय, आपले शब्द न वापरता. माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण विभक्त बाजूला नाही, तो भक्त जोडला गेलेला अखंड. आणि जोडला जाणे याचा अर्थ अखंड, त्याला खंड नाही, तो सतत. आणि असं समर्थ इथे म्हणतात, स्वामी सेवक पण वावू, उडाला. दास्य भाव उडाला. जाणावा तो स्वामी राव, एकच राहिला. 2 गेला आणि 1 राहिला, दुसऱ्याला अस्तित्वच नाही. आपल्या ऐसिया निजपदी ठावो भाग्यानुसार, अशा निजपदी, निज आपलं पद, ते पद, माझं जे मूळ पद ते ठावो भाग्यानुसार. हे महत्वाचं आहे. इथे भाग्यानुसार म्हणजे आपलं भाग्य आहे ना. आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी भाग्यात आहे. किंबहुना जे काही आहे ते आपल्याला स्वीकारल्याशिवाय पर्याय आहे नाही की नाही? माझ्या ताटात काय वाढलंय ह्याच्यापेक्षा दुसऱ्याच्या ताटात काय आहे, इकडे आपलं लक्ष जात असेल तर माझ्या भाग्यापेक्षा दुसऱ्याच्या भाग्यात काय आहे इकडे लक्ष आहे. बरोबर आहे की नाही? लहान असताना ना, लहान मुलं जेवत असतात 2, आता हे पूर्वीचं सांगतोय बरं, म्हणजे आम्ही एक 5-7-10 जण एकत्र जेवायला बसायचो. आता ही कंडिशनच उरलेली नाहीये. एकच मूल असतं घरात, सो ते एकटंच बसतं जेवायला. पण 10 मुलं बसली जेवायला ना, ते जेवता जेवता बाजूला बघे, कधी मिळालं तर बघा. ते बाजूलाही बघतं, त्याच्या ताटात काय बघतं, माझ्या ताटात काय बघतं, आणि ते खात असतं. आणि त्याला वाढलंय, ह्याला नको असलं तरी ते घेतं. का घेतं? माझ्याकडे नाही
ही भावना त्याची जागी होते आणि म्हणून ते घेत. त्याला नकोय म्हणजे काय, मला हवंय की नकोय, मला गरजेचं आहे की नाही आहे. आपलं पण असंच आहे ना, मला हे हवंय का नकोय, नकोय मला, त्याच्याकडे आहे म्हणून मला हवंय नाही. मग हा विषय आला कुठून, भाग्य. माझ्या पानात, माझ्या भाग्यात, माझ्या प्रारब्धात हे आहे, ऍक्सेप्ट दॅट. त्याने आयुष्य सुकर होतं. आता इथे समर्थ म्हणतात माझ्या भाग्यात आहे काय, ऐक्यपदी ठावो, एकरूपता, सद्गुरु चरणी एकरूप होण्याचं माझ्या भाग्यात आहे. आणि भाग्य म्हणजे काय हो, प्रारब्ध म्हणजे काय, सोपं सांगतो. तुम्ही म्हणा बुवा प्रारब्ध आणि प्रयत्न वगैरे, नाही नाही तिकडे जायचं नाही आपल्याला, पण सांगून ठेवतो. प्रारब्ध म्हणजे काय, मागच्या जन्मीची आपली कर्म, ती या जन्मीचं प्रारब्ध आहे. सो मला ह्या जन्मी भाग्य आलंय, याचा अर्थ मी ह्या जन्मी आणि मागच्या जन्मी त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे, हे इथे सांगायचंय. हे पक्क लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात भाग्यानुसार माझं भाग्य आहे की त्यांनी मला एकरूप करून घेतलं. माझ्या, त्यांच्यात आणि माझ्यातला दुरावा, दोन भाव हा त्यांनी विरघळून टाकायचा आहे. ते एक वेदांतामध्ये एक शब्द आहे वस्तुतंत्र, ऐकून ठेवा, वस्तुतंत्र म्हणून एक शब्द आहे. ते आपल्याला मिसळून घेत, आपण मिसळू शकत नाही. थोडक्यामध्ये मीठ पाण्यात विरघळतं का पाणी मिठाला स्वीकारतं? गडबड आहे, गडबड आहे. म्हणून दोन्ही एकच आहे, नाही, दोन एक नाही. मीठ पाण्यात जातं आणि मीठ मीठपणाने विरघळू शकत नाही, त्याला पाणी ऍक्सेप्ट करतं. आता मीठ लहान आहे आणि पाणी विशाल आहे. जे ज्याच्यात विरघळतंय ना ते त्याच्यात मिसळू शकतंय, याचा अर्थ त्याच्यात जागा आहे, ह्याच्यात कर्तृत्व नाहीये. ते त्याची कृपा आहे की ते मला त्याच्यात स्वीकारतंय. हा भाग पक्का लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरुपदी त्यांच्या चरणांवर माझा अहंकार तो गेला पाहिजे, तर मी त्याच्यात मिसळणार आहे, ते माझ्यात नाही येणार आहेत. आय एम गोइंग टू, मी त्याच्यात विरघळून जाणार आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आपल्याला. मी काय म्हणलं कळलं ना? म्हणजे मला काय झालंय, सांगणं अवघड आहे ना, तेव्हा मी त्याच्यात मिसळणे हे जर मी फार सांगत राहिलो तर तुम्ही झोपेत मिसळू नका. कारण बुद्धीचा असा स्वभाव आहे की बुद्धी फार जड व्हायला लागलं ना की पहिल्यांदा ती ऍक्सेप्ट करत नाही, ती कवाडं बंद करून टाकते. आणि बुद्धीची कवाडं बंद झाली की मन आणि अहंकार दोन्ही एकरूप होऊन जातात आणि ते बुद्धीत मिसळतात. ही दोन बुद्धीत मिसळली की आपण निद्रेत मिसळतो. हे झोपेचं सूत्र आहे बरं, घरी गेल्यानंतर ट्राय करा, रात्री, आत्ता गेल्या गेल्या नको, हे सूत्र आहे. तर त्यामुळे ते ऐक्य पावणे हे त्या भाग्यानुसार आहे, त्याची कृपा माझ्यावर व्हायला हवी. आणि त्याची कृपा केव्हा होते, मी मागच्या याच्यात काही कर्तृत्व केलं असेल, हे मिसळण्याचं किंवा स्वामीपदी जाण्याचं. हे स्वामीपदी जाणं ना खूप अवघड आहे. पक्क समजा, आपण सगळ्या संतांची चरित्र बघितली, आपण वाचतो चरित्र, त्या सगळ्या सत्शिष्यांचं स्वामीपदी जाणं हे केव्हा केव्हा असतं. मला ती गोंदवलेकर महाराजांची गोष्ट मी अनेक वेळा येते, खूप तो अगदी राहून राहून मला दृष्टांत, तुकामाई आणि गोंदवलेकर महाराज, तो मुलं पुरल्याचा आहे ना. मी त्या स्थितीत अनेक वेळा जातो, केलं असतं का आपण ते, माहितीये का सगळ्यांना, माहितीये ना, एकदा सांगतोच, मलाही सांगायचंय, पण मीच म्हणालो पेक्षा तुम्ही म्हणाल की आपलं सुटलो, बॉल इन अदर स्कूल. तर तुकामाईंनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्या महाराजांना सांगितलं गणोबाला की समोर मुलं दिसतायत, खड्डा खण, त्यांना पूर आणि त्याच्यावर बस. लहान मुलं, खड्डा खणायचा, लहान मुलं खड्डा खणायचा, पुरायचं, मातीने भरून टाकायचं आणि त्याच्यावर बसायचं. बसले, गुरुनी सांगितलं, बसले. लोक आली. आता पहिला भाव
लोकांनी विचारलं मुलं कुठे आहेत? सगळं सांगितलं. तुकामाई पुढे गेल्या आणि म्हणाले मी बघितलंय, ह्यांनी खड्डा खणला, पुरलं आणि बसलेत. अरे, आपण जे खरं नाही ते दाटून दाटून भांडून भांडून तेच खरं आहे म्हणून सांगतो की नाही. इथे जे खरं आहे ते खोटं झालं. लोकांनी बाजूला काढलं, महाराजांना मारलं, पोरं बाहेर काढली, सुखरूप होती, नंतर खेळायला लागली. तुकामाईंनी त्यांच्यावर पूर्ण अनुग्रह केला महाराजांवर, जेव्हा हे एक अक्षर बोलले नाहीत. का? स्वामी आणि मी ह्यांच्यामध्ये भेद नाही. भेद नाही म्हणजे शरीराने भेद कायम आहे, तो तसाच राहणार आहे. मानसिक दृष्ट्या भेद संपला. मला माझा वेगळा विचार नाही, मला माझं वेगळं मत नाही, मला वेगळं अस्तित्व नाही, मला दुसरं काही साधायचं नाही. स्वामी कार्य एवढंच साधायचंय आणि हे एकरूपता आहे, हे एक पद झालं. इतके चरणापाशी आहेत तेव्हाच महाराजांनी हात ठेवला महाराजांच्या डोक्यावर तुकामाईंनी आणि पूर्ण अनुग्रह झाला. कल्याण स्वामी समर्थांना वेड लागलं असं सगळ्यांनी सांगितलं. थोडक्यात सांगतो, वेड लागलं म्हणून गडावर गोष्ट आहे. वेड लागल्यानंतर कल्याण स्वामी म्हणाले तुम्हाला सगळ्यांना वेड लागलाय, समर्थांना वेड लागणार नाही म्हणून गेले. समर्थ कसे होते? पूर्ण कुंकू भरलेलं, हातामध्ये तलवार घेतलेली आहे आणि म्हणत सगळीकडे फिरत होते, समोर आला तर कापून काढतो, अशा अवस्थेत आहे. आता ही जेव्हा आपण गोष्ट ऐकतो ना, आपण त्या काळात जात नाही आहोत. तुमच्या समोर एखादा सशस्त्र कोणीतरी धावत आला अंगावर तर आपला पहिला रिस्पॉन्स असणार आहे पळून जाणे, कारण मला माझ्या देहाचं भान आहे, मी इथे आहे असं मला वाटतंय. आणि कल्याण स्वामींचा मी त्या चरणांपाशी गेलेला होता, वेगळा उरलेला नव्हता. तसेच गेले, कारण मला वाचवायचंय कुठे? माझा मी तिथेच आहे. जे माझ्या अंगावर येत आहेत त्यातच माझा मी मिसळलेला आहे. त्यामुळे आता भ्यायचंय कोणापासून? ते म्हणाले मारा नाही तर तारा, तुमच्या हातात आहे. आणि तिथे समर्थांनी कल्याण स्वामींच्या डोक्यावर हात ठेवला. तत्क्षणी हे भाग्य आहे, हे भाग्य उदयाला आणावं लागतं प्रयत्नपूर्वक. आणि असं भाग्य माझ्या ठिकाणी यावं म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. समर्थ म्हणतात, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात की ऐसिया निजपदी ठाव भाग्यानुसार, त्या पदाच्या ठिकाणी मला जागा दिलीत आपण, हेच माझं भाग्य, असं समर्थ म्हणतायत. याच्या पुढच्या ओळींचा अर्थ बघायचा आहे पण माझ्या मते आज एवढं पुरे झालं नाही का? तर आपण आज इथे थांबूया. सांगू पुढे? खरंच ऐकायचंय? पुढचा विषय स्वतंत्र आहे, पण आता ऐका, एक ओळीचा आपण अर्थ बघूया. शब्दी निशब्द झाले, उच्चिष्ट भ्रमणे खादले, ते अभ्यंतरी बैसले स्वयंभ बोध रूपे. शब्दी निशब्द झाले, शब्द निशब्द होतात. आपल्याला निशब्द झाल्याचा अनुभव येतो. तुम्हाला खरं सांगतो, परमार्थामध्ये ज्या सगळ्या संकल्पना आहेत ना, त्याचा आपल्याला अनेक वेळा अनुभव येतो. पण तो अनुभव आणि तो अनुभव म्हणजे मला आलेला अनुभव आणि जो परमार्थात घ्यायचा अनुभव, त्याच्यामध्ये एकरूपता आहे हे मात्र मला कळत नाही. ते समजून घेऊ. इथे समर्थ म्हणतात शब्दी निशब्द झाले. शब्दाच्या आधाराने निशब्द होता येतं. लहान मुलं खेळतायत आणि मस्ती दंगा खूप करतायत, बरोबर आहे? आणि खूप दंगा केल्यानंतर आई किंवा वडील, मी हे पूर्वीच सांगतोय, आई किंवा वडील नुसतं असं म्हंटल की एक 5-10 मिनिटं का होईना शांतता येते. येते का? येते ना, शांतता येते. शब्द आहेत का हो तिथे? पण ती सगळी निशब्द झाली की नाही? त्यांचे शब्द गेले. कशामुळे गेले? ह्या एका शब्दाने त्यांचे सगळे शब्द बंद झाले. त्यांचे शब्द कसे बंद झाले? कारण जो त्यांचा विचार चालू होता, ती सगळी आपापसात खेळतायत. त्यांच्या डोक्यातले विचार चालू होते, विचाराप्रमाणे त्यांच्याकडनं कृती घडत होती. काय जे काय चालू होतं ते ह्यांच्या हुंकाराने ते सगळे त्यांच्या मनातले विचार थांबले.
कटआउट झाले ती मुलं कटआउट होतात एका सेकंदात, एकदम भानावर येतात. आणि ती जी त्यांची स्थिती आहे ती शब्दी निशब्द झाली. आला अनुभव असा आपल्याला आलाय? ही शेवटची पिढी आहे असा अनुभव घेणारी. मुलांना ओरडता येतं. मी अनेक वेळा सांगतो, माझ्या वयाची जी पिढी आहे ना ती शेवटची पिढी आहे, ज्यांनी बेदम मार खाल्लाय पण मारू शकत नाहीयेत. आपल्याला मुद्दा बोलायचा आहे शब्दी निशब्द. इथे समर्थ काय म्हणतात, शब्दांच्याच आधारे त्या आत्मतत्वाच्या या शब्दांच्या माध्यमातून विचार करत करत ह्या विचारांचाही एक पॉइंट असा येतो की तिथे विचार निर्विचार होतात, शब्द तिथे घेऊन जातात आणि विरमतात. थोडक्यामध्ये ते साखरेने लिहिलेले शब्द, जाऊ दे सांगतो, ते जे बर्थडे पार्टी असते त्याच्यामध्ये केक येतो, त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं, केकवर नाव असतं का? असतं. ते आपण कट करतो, कट करून काय करतो, नाव होतं ना त्याच्यावर, गेलं, कुठे गेलं? गॉन, इट्स गॉन. नावामुळे ती पार्टी साजरी झाली, कारण त्याच्यावर लिहिलेलं असतं कोण आहे, काय आहे, किती वर्षात आहे ना, असं असतं ना. तुम्हाला अनुभव नाही दिसत आहे ना? सगळ्यांना आहे, मला कल्पना आहे. मी कुठे प्रवचन देतोय याची मला जागेची कल्पना आहे, मी कुठल्या प्रांतात देतोय हे मी साताऱ्यात नाही सांगणार, तिथे स्वतंत्र उदाहरण असतात. तर त्या नावामुळे ती पार्टी चालू आहे, पार्टीमध्ये ते सगळे कटआउट केले आणि ते वाटले, शब्द होते गेले. शब्दांमुळेच मी त्याच्याच आधारे जातो, ते सगळे विरघळून जातात, शब्द निशब्द होतात. आणि त्याच्या पुढे समर्थ म्हणतात, उच्चिष्ट भ्रमणे खादले. हा वेगळा विषय आहे. हा विषय वेगळा म्हणजे असा आहे, उच्चिष्ट म्हणजे काय? पुष्ट. उच्चिष्ट म्हणजे पुष्ट. तर इथे शब्दांचं खाणं चालू आहे, आले ना तो लक्षात, शब्दांचं खाणं चालू आहे. आता उच्चिष्ट काय आहे? व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासांनी सांगितलंय त्याच्या बाहेर नाही, याचा अर्थ जे ऋषींनी सांगितलेलं आहे ना त्याच्या बाहेर वेदांत नाहीये. ऋषींनी सांगत आलेत, अनेको ऋषींनी सांगितला, अनेको संतांनी तोच वेगळ्या भाषेत सांगितला. एकच विषय अनेकांनी सांगून सांगून चघळून आपल्याला रेडी करून दिलेला आहे, असा तो उच्चिष्ट. भ्रमणे, अनेक ठिकाणी भ्रमून, म्हणजे सगळ्या संतांचं ऐकलं, सगळ्या ऋषींचं ऐकलं, ते खादले, ते अभ्यंतरी बैसले, ते पक्क जाऊन आत बसलं. आपण भगवंतावर भक्ती करा हे एक वाक्य धरलं तर सांगा, सगळ्या कीर्तन प्रवचनाची ही बेसिक थीम आहे की नाही? भगवंतावर भक्ती करा ही बेसिक थीम आहे, या थीम भोवती असतं सगळं, बरोबर आहे. आता हे नानाविध प्रकारे अनेक जणांच्याकडनं ऐकतो आणि मग ते केव्हा तरी कुठेतरी पटतं, जसं आता आपण बघतोय. हे अनेक ठिकाणाहून ऐकून, मी अनेक ठिकाणाहून ऐकून मला ते घट्ट करणं एवढा एकच भाग आहे. ते समर्थ म्हणतात, अनेक ठिकाणचं ऐकलं, अनेक जणांचं ऐकलं आणि ते आत पक्क बसलं, ते अभ्यंतरी बैसले. कसं? स्वयंभू बोधरूप. स्वयंभू, स्वयंभू म्हणजे काय? आपणून असलेलाच. स्वयंभू गणपती मंदिर म्हणजे काय? तिथे गणपती होताच. इट इज नॉट अन इन्व्हेन्शन, इट इज डिस्कव्हरी. मी नवीन शोधलेलं काही नाहीये, जे होतं न्यू. मी एकदा लहान असताना आमच्या वर्गात शिकवलं न्यूटन, तर त्याने ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशन कोणी शोधून काढलं? कशाचं शोधलं? होताच ना पूर्वी. त्याने फक्त शब्दांकन केलं. गुरुत्वाकर्षण हे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलंच होतं, शोधलेलंच होतं, त्याच्यावरचे उपाय पण सांगितलेले होते. गुरुत्वाकर्षणाला ओलांडून जाऊ असं काय काय आपण डेव्हलप केलेलं होतं. असो, तिकडे जायचं नाही आपल्याला. मुद्दा, त्याने नवीन काही नाही सांगितलं, होतं ते शब्दांकन केलं, म्हणजे जे आहेच, स्वयंभू आहेच. तसं इथे समर्थ म्हणतात, स्वयं ते
शब्दीन ते अभ्यंतरी बैसले स्वयंभू बोधरूप. जो पूर्वीचा मला माझ्याच ठिकाणी आहे, जो बसलेलाच आहे, थांबलेलाच आहे, अस्तित्वात आहे, त्याचा फक्त मला काय झाला, बोध झाला. मगाशी आपण बोध शब्द समजून घेतला की नाही, भाजल्याचं उदाहरण. ही उदाहरणं तुमच्या पक्की लक्षात राहणार आहेत बघा. आता भाजलं की आठवणार आहे. तर तो भाजल्याचा अनुभव, तो बोध मला झाला, म्हणजे माझ्याच ठिकाणी आहे त्याचा मला अनुभव आला, असं समर्थ म्हणतात. तर तो अनुभव पुढे समर्थ काय म्हणतात ते आपण मात्र आता पुढल्या प्रवचनात बघूया. जय जय रघुवीर समर्थ.